Hello dear students, myself Dr. Mahendra Bhisai, and today we will continue our lecture for BSc first Sem first for botany subject. And friends, in last lecture we have discussed on what is botany, introduction of botany, then the syllabus for this semester, and as per the syllabus we have a first unit. This is प्लांट डायव्हर्सिटी. पहिला चॅप्टर आहे आपल्याला प्लांट डायव्हर्सिटी. आणि मग या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्लांटची जी काय डायव्हर्सिटी आहे किंवा प्लांट किंगडमबद्दल माहिती आपल्याला या फर्स्ट चॅप्टरमध्ये घ्यायची. मग त्यामध्ये आपण जसं की इंट्रोडक्शन एक बॉटनी विषयाच्या इंट्रोडक्शनच्या पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण जसं पाहिलं त्यानुसार प्लांटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. जसं की लाईक अल्गी, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, अशा प्रकारची ही डायव्हर्सिटी आपल्याला या प्लांट लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आपल्याला पाहायला मिळते. सो इन दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे आर न्यूमरस अँड दे आर हायली डायव्हर्सिफाईड इन देअर कॅरेक्टर्स. आता जर काय सजीव प्राणी आपण जसं काय म्हणतो, आता आपण प्लांटची कॅरेक्टरिस्टिकही पाहिलेली आहे. सुरुवातीला पहा, फर्स्ट सेमिस्टर जे आहे आपलं, या फर्स्ट सेमिस्टर बॉटनी सब्जेक्टसाठी या PPTमध्ये जे दिसतं आहे हे एक ज्ञानपथ प्रकाशनचं पब्लिकेशन आहे. टेक्स्टबुक आहे. टेक्स्टबुक ॲज अ डायव्हर्सिटी अँड ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स अँड क्रिप्टो गेम्स हा तुमचा पेपर आहे ॲज पर दी रिवाइज्ड सिलेबस ऑफ संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. तर या सिलेबसनुसार या बुकमध्ये टेक्स्ट कंटेंट दिलेले आहेत ॲज पर आवर सिलेबस. याचप्रमाणे दुसरं एक प्रकाशनचं पुस्तक आहे जसं की नभ प्रकाशन म्हणून आहे. नभ प्रकाशन अमरावती. दोन्ही अमरावतीचेच पब्लिकेशन आहेत. दोन्हीपैकी तुम्हाला जे कोणतंही बुक उपलब्ध होईल ते बुक तुम्ही उपलब्ध करून घ्या. ओके. आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये जे काही सिलेबस आहे त्याचे सर्व काही कंटेंट आपल्याला या बुकमध्ये पाहायला मिळतात. मग सुरुवातीला बघा, जसं की आपण टॉपिक घेतलं आहे प्लांट डायव्हर्सिटी. तर प्लांटची डायव्हर्सिटी पाहताना किंवा त्याच्या अगोदर ॲक्च्युअली प्लांट्स हा जो काही ग्रुप आहे किंगडम प्लांटी हा कुठून आला आहे, तर हा जो काही ग्रुप आहे इट इज इव्हॉल्व्ड फ्रॉम देअर ॲन्सेस्टर लाईक प्रोकॅरिओटिक ऑर यूकॅरिओटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हे या डायग्राममध्ये बघा आपल्याला हे 5 असे मेन ग्रुप दिसतात ज्याला 5 किंगडम सिस्टीम असं म्हटलं जातं. तुम्हाला मी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळतात, अगदी मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तर हायर ऑर्गॅनिझमपर्यंत, हे सर्व ऑर्गॅनिझम या 5 किंगडम सिस्टीममध्ये क्लासिफाय केलेले आपल्याला दिसतात. मग त्यापैकी पहिला जो काही ग्रुप होता तो म्हणजे किंगडम मोनेरा, जो बेसिक ग्रुप असं म्हटलं जातं त्याला, दॅट इज किंगडम मोनेरा. सो विच इज किंवा त्याची कॅरेक्टर्स प्रोकॅरिओटिक, त्याची कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. प्रोकॅरिओटिक म्हणजे काय, की ज्याचा न्यूक्लियस प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्यामध्ये नाही, अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम. म्हणजे जसं की जनरली व्हायरसेस किंवा मग या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला यामध्ये नॉन मोटाईल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा काही मोटाईलसुद्धा आहेत, असेक्सुअली रिप्रोड्यूस होणारे असे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला मोनेरामध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे सेकंड किंगडम प्रोटिस्टा. तर किंगडम प्रोटिस्टामध्ये यूकॅरिओटिक टाईपचे ऑर्गॅनिझम, त्याचबरोबर युनिसेल्युलर असतील किंवा मल्टीसेल्युलर टाईपचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला या ग्रुपमध्ये दिसतात. आणि त्यानुसारच मग या प्रोटिस्टा ग्रुपपासून एक मेजर ग्रुप इव्हॉल्व झाला, तो म्हणजे किंगडम प्लांटी, की ज्यामध्ये सर्व प्रकारचे प्लांट्स की जे ऑटोट्रॉपिक आहेत, यूकॅरिओटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, मल्टीसेल्युलर सिंथेसिस करतात, नॉन मोटाईल आहेत, पण मात्र सेक्सुअली रिप्रोड्यूस होऊ शकतात. अशा प्रकारचा जो काही प्लांटचा ग्रुप आहे किंवा अशा प्रकारचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो काही ग्रुप आहे
त्याला म्हटलं जातं या ठिकाणी किंगडम प्लांटी. आणि मग उरलेले आणखीन दुसरा एक ग्रुप तयार झाला की जो सुद्धा नॉन मोटाईल आहे, सेक्शुअल रिप्रोडक्स होणारा आहे, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं, पण फोटोसिंथेसिस मात्र त्यामध्ये होऊ शकत नाही, असा ग्रुप म्हणजे किंगडम फंजा आहे. बरोबर, बुरशी आपण ज्याला म्हणतो. आणि मग लास्टली किंगडम ॲनिमलिया. ॲनिमल्स, सर्व प्रकारचे ॲनिमल्स, अगदी इन्सेक्टपासून तर हायर ऑर्गॅनिझम जे आहेत किंवा कार्निव्हर्स ॲनिमल ज्याला आपण म्हणतो, हे सर्व ॲनिमल्स किंवा आपण स्वतःसुद्धा या किंगडममध्ये मोडतो, किंगडम ॲनिमलिया. तर या 5 किंगडमपैकी मेजर किंगडम आहे म्हणजे किंगडम प्लांटी, की ज्यामध्ये भरपूर मोठी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. यातच नाही तर इतर बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते, विविधता. म्हणजे बघा, ॲनिमल म्हटलं तर एकच प्रकारचा ॲनिमल आहे का? नाही, त्यातही खूप मोठी डायव्हर्सिटी आहे. मग इन्सेक्ट वेगळे, हायर ऑर्गॅनिझम जसं की त्याला व्हर्टिब्रेट्स, नॉन व्हर्टिब्रेट्स आले, रेप्टाईल्स आले, बर्ड्स आले, बरोबर, स्नेक्स आले, म्हणजे सगळे इन्सेक्ट वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आपल्याला ॲनिमलमध्ये बघायला मिळतील. फंजायमध्ये सुद्धा तेच व्हेरिएशन आहे. आणि मग त्याच प्रकारचं व्हेरिएशन प्लांट किंगडममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानुसारच मग आपण प्लांट किंगडमचं जर काही क्लासिफिकेशन जर पाहिलं तर या प्लांट किंगडमला जनरली बघा, या किंगडम प्लांटीमध्ये यू कॅन ऑब्झर्व व्हेरियस डायव्हर्सिटी इन दिस form, structure, metabolism and life cycle, and these organisms are classified into different groups for better approach and understanding. मग आता हे जे काही प्लांट जे आहेत याचे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कशासाठी? त्याचं पर्टिक्युलरली स्टडी करता यावा, अंडरस्टँड व्हावं या हिशोबाने. तर मग यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे काही बॉटॅनिस्ट होऊन गेले, जसं की कार्लस लिनायस. He was known as the father of taxonomy. He has classified these angiospermic plant or even flowering plants in their artificial classification system, and he has classified the living organism in systematic way. So he put forth 2 kingdom classification system and placed all the living organisms into 2 kingdoms. बघा, त्यांनी काय केलं, 2 किंगडमची क्लासिफिकेशन सिस्टीम तयार केली. त्यापैकी मेजर किंगडम म्हणजे किंगडम प्लांटी अँड अनदर किंगडम दॅट इज किंगडम ॲनिमलिया. म्हणजे सुरुवातीला फक्त त्यांनी क्लासिफिकेशन संदर्भात प्लांट आणि ॲनिमल एवढ्यांचाच विचार केला. बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम तोपर्यंत मात्र काही कुणाच्याही लक्षात किंवा त्याप्रमाणे त्यांचं काही जे त्यांच्याकडं जास्त फोकस कुणी केलेला नाही. सो 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम वॉज लेड डाऊन अँड इट वॉज बेस फॉर मॉडर्न क्लासिफिकेशन. सो आफ्टर दॅट मग याप्रमाणे ही प्लांट किंगडम त्यामध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा आहे ॲनिमल किंगडम. आता इथं बघा, डायग्राममध्ये आपल्या या स्लाईडमध्ये तुम्ही पाहाल तर प्लांट किंगडम जी आहे ते प्लांट किंगडम या प्लांट किंगडममध्ये 2 मेजर ग्रुप केलेले आपल्याला पाहायला मिळतात, व्हॅस्क्युलर प्लांट आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लांट. ओके, नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे काय की ज्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू अब्सेंट आहेत, म्हणजे झायलेम फ्लोएम, आणि त्या अब्सेंट असल्यामुळे ते प्लांट जे आहे ते जमिनीपासून वर असे वाढलेले आपल्याला दिसणार नाहीत. म्हणजे साधारणतः एक लक्षात घ्या, जसं की प्लांट आहे किंवा एखादं, जसं आपण ह्युमन बिईंग्ज आहोत, आपल्या शरीरामध्ये जे काही स्केलेटन आहे, हाडं आहेत, बोन्स आहेत, त्यामुळे आपण उभं राहू शकतो, चालू शकतो, किमान उभं तरी राहू शकतो, बरोबर. पण अशा प्रकारची सिस्टीम प्लांटमध्ये आहे का? येस. तर प्लांटमध्ये सुद्धा एक सेंट्रल कॉलम आपल्याला पाहायला मिळतो. जसं एखाद्या बिल्डिंगमध्ये गज असतात बघा, सळई किंवा लोखंड आपण ज्याला, तशा प्रकारची सिस्टीम प्लांटमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि त्यामुळे प्लांट जी आहे ती उभी राहिलेली आपल्याला दिसतील जमिनीवरती. ती जी आहे तर ती दीज सिस्टीम विच इज मेड अप ऑफ बाय व्हॅस्क्युलर टिश्यूज, अँड दीज व्हॅस्क्युलर टिश्यूज आर नोन ॲज झायलेम अँड फ्लोएम. मग आता अशी सिस्टीम इकडं मात्र या प्लांटमध्ये नसते. जसं ज्याला म्हटलं आहे ब्रायोफाईट्स, लेफ्टला जे म्हटलं आहे ब्रायोफाईट, की ज्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम नाही. आणि त्यानुसार मग ही प्लांट जे आहे ते थॅलॉइड प्लांट आपल्याला पाहायला मिळतात. मग अल्गी असेल, ब्रायोफाईट असतील किंवा फंजाय असतील, यामध्ये या प्रकारची व्हॅस्क्युलर सिस्टीम अब्सेंट आहे.
मग आता व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असणारे प्लांट कोणते, तर दीज आर कॉल्ड ॲज द ट्रॅचिओफायटा. ओके. आणि मग या ट्रॅचिओफायटाचे पुन्हा दोन ग्रुप केले. वन इज द स्पोर प्रोड्युसिंग प्लांट अँड अनदर वन इज द सीड प्रोड्युसिंग प्लांट. एक जो काय आहे स्पोर प्रोड्यूस करणारा ग्रुप आहे आणि दुसरा जो आहे तो सीड प्रोड्यूस करणारा ग्रुप आहे. सीड मीन्स की त्याला बिया तयार होतात आणि एका याच्यावरती मात्र स्पोर तयार झालेले आपल्याला एका प्लांटच्या ग्रुपमध्ये दिसतील, पण दोन्ही पण व्हॅस्क्युलर प्लांट आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये जे काही स्पोर प्रोड्युसिंग प्लांट जे आहेत त्याला म्हटलं या ठिकाणी टेरिडोफाईट. काय म्हटलं आहे, टेरिडोफाईट असं म्हटलं आहे. आणि मग हे टेरिडोफायटिक प्लांटचा ग्रुप जो आहे तो नंतर पुढे जाऊन इकडे लेफ्टला बघा मॉसेस, हॉर्सटेल, फर्न्स यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसेल. उजवीकडे जो राहिला शिल्लक सीड प्रोड्युसिंग प्लांट ज्याला स्पर्मॅटोफायटा असं म्हटलं जातं. मग सीड त्याच्यामध्ये तयार होतं बघा. त्याचं या प्रकारच्या प्लांटमध्ये फ्लावर तयार होईल, फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल, फर्टिलायझेशन होईल आणि त्या फ्लावरच्या ओव्हरीमध्ये याप्रमाणे सीड तयार होतात ॲज अ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर की ज्याच्या थ्रू पुढं रिप्रोडक्शन होणार आहे. आणि मग याच्यामध्ये जे काही सीड प्रोड्युसिंग प्लांट जे आहेत स्पर्मॅटोफायटा ज्याला म्हणतात त्याचे पुन्हा आणखी दोन ग्रुप आपल्याला झालेले पाहायला मिळतील किंवा दोन ठिकाणी त्याचं डिव्हायडेशन करता येईल. एक आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरं आहे अँजिओस्पर्म. यामध्ये काय फरक आहे, अँजिओस्पर्म म्हणजे काय बघा, तुम्ही आता आज रोजी जे काही आपल्या आजूबाजूला जेवढे काही तुम्ही प्लांट पाहत आहे की ज्या प्रत्येक प्लांटला फ्लावर येतात वेगवेगळ्या आकाराचे वेगळ्या स्ट्रक्चरचे असू द्यात त्या प्रकारच्या प्लांटला अँजिओस्पर्मिक प्लांट असं म्हणायचे. आणि ज्या प्रकारच्या प्लांटला फ्लावर येतात किंवा अगदी लहान साईजचे फ्लावर असतील त्याचे फ्रूट येतील, सीड येतील, पण ते सीड जे आहेत ते नेकेड असतात, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं आवरण नाही, डायरेक्ट ओपन सीड आपल्याला जर काही आलेले दिसत असतील तर त्याला म्हणायचं जिम्नोस्पर्म. मग तुम्ही म्हणाल जिम्नोस्पर्म म्हणजे काय, त्याचं एक्झाम्पल बघा सायकस किंवा मग पायनस आहे किंवा मग तुम्ही नेटम वगैरे जर पाहिलं असेल तर असे काही प्लांट हे जिम्नोस्पर्म या ग्रुपमधले आहेत. आणि फ्लावरिंग प्लांट जे आहेत अँजिओस्पर्मिक प्लांट याचे पुन्हा दोन सब क्लासमध्ये डिव्हायडेशन होतं. एक आहे मोनोकॉट आणि दुसरं आहे डायकॉट. मोनोकॉटलिडॉन्स अँड डायकॉटलिडॉन्स. तर जनरली याप्रमाणे या प्लांट ग्रुपचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढी मोठी डायव्हर्सिटी, एवढी मोठी विविधता या प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण इन जनरल जर काय आपण बघितलं तर याप्रमाणे आपल्याला काही त्याचं या मेजर काही ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करता येईल. जसं की प्लांट बॉडी जर काही समजा वेल डिफरन्शिएटेड नसेल, थॅलॉइड प्लांट बॉडी असेल तर त्या प्रकारच्या प्लांटला थॅलोफायटा या ग्रुपमध्ये कन्सिडर केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जसं की से फॉर एक्झाम्पल अल्गी. ज्या काही अल्गी आहेत या अल्गी या थॅलोफायटा या ग्रुपमध्ये कन्सिडर केलेल्या आहेत, कारण की त्याची प्लांट बॉडी जी आहे ती डिफरन्शिएट झाली नसते. कशामध्ये, रूट, स्टेम आणि लिव्जमध्ये. आणि प्लांट बॉडी जर काही डिफरन्शिएट झालेली असेल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला स्ट्रक्चर प्लांटसारखं जर काही आलेलं असेल तर अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला किंवा अशा प्रकारच्या प्लांटला पुन्हा वेगळ्या प्रकारच्या काही ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं आहे जसं की समजा प्लांट डू नॉट पजेस व्हॅस्क्युलर टिश्यूज. बरोबर. आता त्या प्लांटला थोडंफार डिफरन्शिएशन आहे पण मात्र त्यामध्ये अशा प्रकारचे झायलेम, फ्लोएम किंवा याप्रमाणे व्हॅस्क्युलर टिश्यू नाहीत. अशा असणाऱ्या प्लांटला काय केलं आहे, ब्रायोफायटा या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं दिसतं. मग आता व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट आहेत, डिफरन्शिएटेडसुद्धा प्लांट बॉडी आहे आणि जर काही मगाशी सांगितल्याप्रमाणे सीड प्रोड्यूस करत नसेल किंवा स्पोर प्रोड्यूस जर काही होत असतील त्या प्लांटवरती तर स्पोर प्रोड्यूस होणाऱ्या प्लांटला टेरिडोफायटा या ग्रुपमध्ये कन्सिडर केलेलं आपल्याला दिसेल. टेरिडोफायटा. आता याचं प्रत्येकाचं उदाहरण पुन्हा प्रत्येकाचं एक्झाम्पल आपल्याला पुढे पाहायचं आहे आणि ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की टेरिडोफायटा म्हणजे काय, ब्रायोफायटा म्हणजे काय, थॅलोफायटा म्हणजे काय. आणि मग प्लांट दे प्रोड्यूस सीड्स
असे काही प्लांट की जे सीड तयार करतात. तर तुमच्या लक्षात आता तुम्ही नव्यानं चकाल झाला सांग की बाबा अरे सगळेच प्लांटला फ्लावर येत असतील, सगळ्याच प्लांटला बिया येत असतील, पण असं नाही आहे. बरेचसे काही प्लांट जे आहेत ज्याला लोअर प्लांट असं म्हटलं जातं, त्या प्लांटमध्ये मात्र फ्लावरही तयार होत नाही किंवा मग अशा प्रकारे सीड तयार झालेल्या दिसणार नाहीत. ते वेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत. मग मेजर प्लांट जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात त्या प्लांटला फ्लावर येतात, त्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं आहे, फर्टिलायझेशन होतं आहे आणि त्याच्यामध्ये फळं तयार होतील, नंतर सीड्स तयार होतात. अशा प्रकारचे जे काही प्लांट आहेत त्या प्लांटचे पुन्हा 2 मेजर ग्रुप्स तयार झालेले आपल्याला दिसतील की प्लांट्स बियर नेकेड सीड्स. प्लांट्स बियर नेकेड सीड्स. जिम्नोस्पर्म्स. अशा प्रकारची कॅरेक्टर असणाऱ्या प्लांटच्या ग्रुपला काय म्हणणार? जिम्नोस्पर्म्स. प्लांट विच हॅज नेकेड सीड्स किंवा अशा प्रकारे सीड त्या ठिकाणी तयार होतात. आणि जर काही प्लांट्स बियर सीड इनसाइड द फ्रूट, फळाच्या आतमध्ये जर काही बिया तयार होत असतील तर अशा प्रकारच्या प्लांटला अँजिओस्पर्मिक प्लांट असं म्हणायचं. म्हणजे बघा आता आज रोजी तुमच्या आजूबाजूला जेवढे काही प्रकारचे प्लांट तुम्ही पाहता, बऱ्याचशा काही प्लांटला फळं येतात, फळांच्या आतमध्ये मग या बिया तयार झालेल्या आपल्याला दिसतील, बरोबर ना. मग ती सगळी काही प्लांट जी आहेत ती काय आहेत? अँजिओस्पर्मिक प्लांट. आणि सध्याच्या घडीला इन टुडेज अँजिओस्पर्मिक प्लांट्स आर डॉमिनंट. अँजिओस्पर्मिक प्लांट हे काय आहेत? डॉमिनंट आहेत. आणि त्यानुसार मग आपल्याला ही प्लांट जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. बाकीच्या इतर ग्रुपमधले प्लांट जे त्याची नंबर ऑफ स्पीसीज किंवा नंबर ऑफ जीनस हे आपल्याला कमी दिसतात. आणि त्यानुसार मग ही डायव्हर्सिटी आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळते. नंतर आणखीन आता जसं बघितलं तर देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट स्पीसीज विच आर फाउंड ऑन प्लॅनेट अर्थ. दे आर सॉर्टेड अँड क्लासिफाईड इन टू अ सेपरेट किंगडम प्लांटी. बट they include all plants on the earth, and this classification is based on their similarities and differences. त्यामध्ये असणारे जे काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस जे आहेत या आधारावरती आपल्याला ह्या प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं पाहायला मिळेल. ओके, तर इन कंटिन्युएशन ऑफ दिस प्लांट क्लासिफिकेशन, सो देर आर डिफरंट variations, diversity, and they have very much similar as well as dissimilar characters. Then in plant kingdom, या प्लांट किंगडममध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स जर काय वापरली तर या वेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. जसं आता या ठिकाणी बघा स्लाईडमध्ये व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे झायलेम फ्लोएम ज्या ज्या प्लांटमध्ये या टिश्यू प्रेझेंट किंवा ॲब्सेंट आहेत त्यानुसार प्लांटचं क्लासिफिकेशन आपल्याला इथं सुरुवातीला झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे हे कॅरेक्टर वापरलं की व्हॅस्क्युलर बंडल्स ॲब्सेंट असणारे प्लांट. मग त्याचं एक्झाम्पल आहे जसं की मॉसेस किंवा ज्याला आपण म्हणू ब्रायोफाईट्स आणि अल्गी, बरोबर. आणि मग व्हॅस्क्युलर प्लांट असणारे पुन्हा 2 ग्रुप की त्याला पुन्हा सीडेड प्लांट्स, नॉन सीडेड प्लांट्स. की जसं की नॉन सीडेड असतील त्याला म्हणायचं फर्न्स, म्हणजे टेरिडोफायटिक प्लांट्स. आणि सीड येणारे प्लांट जे त्याला पुन्हा क्लासिफाय केलं आपण अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्ममध्ये. अँजिओस्पर्मचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं मोनोकॉट, डायकॉट प्लांटमध्ये, बरोबर. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स कन्सिडर करून या सर्व मोठी डायव्हर्सिटी असणारी किंवा नंबर ऑफ स्पेसीज यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ किंगडम प्लांटीमध्ये 3 लाखाहून जास्त स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतील जगभरामध्ये. ओके, अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे सर्व काही मिळेल. अँड अमॉंग दीज 5 किंगडम्स, दॅट इज किंगडम प्लांटी, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज they are important as a source of food material for all living organisms. बघा आता प्लांटचं महत्त्व मी तुम्हाला सुरुवातीला आधीच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की
plants are important for as a food resource for herbivores as well as carnivores and other all organisms, and they which depends on plants to survive. So it is a vast group, therefore the kingdom is further classified into subgroups. It can be broadly divided into two groups. आता ह्या प्लांटचं जे आहे ते ब्रॉडली दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन आपल्याला जनरली केलेलं पाहायला मिळतं. एक आहे क्रिप्टोगेम्स आणि दुसरा आहे फॅनोरोगेम्स. क्रिप्टोगेम्स अँड फॅनोरोगेम्स. ओके, लक्षात घ्या. बेसिकली दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं. आता पहिला ग्रुप आहे क्रिप्टोगेम्स, की ज्यामध्ये प्लांट्स दे आर विदाउट सीड किंवा प्लांट्स डज नॉट प्रोड्यूस सीड्स. सो सिम्पली they produce spores. So algae, bryophyte and pteridophyte, these three groups are considered as a cryptogamic plant. Cryptogamic ची काही कॅरेक्टर्स आपण जर बघितली तर त्यानुसार आपल्याला लक्षात येईल. बघा कोणत्या प्लांटला क्रिप्टोगेम्स असं म्हणायचं. पहिलं जसं की क्रिप्टोगेम्स डू नॉट बिअर फ्लावर्स अँड सीड्स. काय कॅरेक्टर आहे की क्रिप्टोगेम्स दे डू नॉट बिअर्स फ्लावर्स अँड सीड्स. त्याला कोणत्याही प्रकारची फ्लावर्स आणि सीड्स येत नाही. त्याचबरोबर दे रिप्रोड्यूस थ्रू द स्पोर्स. अँड दे नीड मोस्ट एन्व्हायरमेंट टू दी सर्वाइव. दे नीड मोस्ट मॉइस्ट एन्व्हायरमेंट. मॉइस्ट मीन्स वेट, जसं की ज्याला आपण म्हणतो ओलसर जागा किंवा पाणथळ ठिकाणी आपल्याला हे सर्वाईव्ह झालेले प्लांट पाहायला मिळतील. स्पोरच्या थ्रू त्याचं रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्पोर इतके मायन्यूट असतात की तुम्हाला उड्या डोळ्यानं स्पोर दिसणारही नाही, त्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता आहे. आणि मग यामध्ये कोणते प्रकारचे प्लांट किंवा कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आले तर यामध्ये सर्व काही अल्गी, जसं की क्लॅमॅडोमोनास, नॉस्टॉक, इलोथ्रिक्स, पायरोगायरा. त्याचबरोबर काही ब्रायोफायटिक प्लांट म्हणजे ब्रायोफाइट्स, मॉसेस, लिव्हरबर्ड्स, हॉर्नबर्ड्स अशी काही कॉमन नावं आहेत. आता ही त्या वेळेला आपण जे काही ब्रायोफाइट बघू त्यावेळेला लक्षात येईल की मॉसेस कशाला म्हणायचं, लिव्हरबर्ड्स कशाला म्हणायचे, हॉर्नबर्ड्स कशाला म्हणायचे, हॉर्सटेल कशाला म्हणायचे. ओके. त्यानंतर तिसरा जो काही क्रिप्टोगेममधलाच एक मेजर ग्रुप आहे की ज्यामध्ये पहिल्यांदा व्हॅस्क्युलर बंडल्स डेव्हलप झालेत, अशा प्रकारच्या ग्रुपला म्हटलं जाते फर्न्स. फर्नमध्ये व्हॅस्क्युलर बंडल डेव्हलप झालेत आणि त्याचबरोबर इतर काही थोडेसे ॲडव्हान्स कॅरेक्टर्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील रादर दॅन दी अदर क्रिप्टोगॅमिक प्लांट, बट दे ऑल्सो प्रोड्यूस स्पोर्स इन्स्टेड ऑफ सीड. बरोबर, सीडच्या ऐवजी त्या ठिकाणी स्पोरच तयार झालेले आपल्याला या प्लांटमध्ये सुद्धा दिसतील. मग याची काही एक्झाम्पल आपण जर बघितलं तर नेफ्रोलेपिस आहे, टेरिस आहे, त्यानंतर मग मार्सिलिया आहे, नंतर बरेच आहेत काय असे. टेरिडोफाईट तुम्ही नेटवरती जरा ह्या टर्म सर्च केला तर तुम्हाला लक्षात येईल किंवा याचे फोटोग्राफ्सही तुम्हाला दिसतील. तर यानुसार ही प्लांट डायव्हर्सिटी आहे. या प्लांट डायव्हर्सिटीमध्ये आपण पाहिलं की जवळ 3 लाखाहून जास्त स्पेसीज आपल्या या प्लांट डायव्हर्सिटीच्या पाहायला मिळतात. आणि मग या प्लांट किंगडमचं ब्रॉडली क्रिप्टोगेम्स अँड फॅनोरोगेम्स या 2 मेजर ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग ते जे काही क्रिप्टोगेम्स आहेत त्याचं मग सांगितलं मी की त्याचं पुन्हा अल्गी, फंजाय, लायकेट्स म्हणजे थॅलोफायटा या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. सेकंड वन इज द फॅनोरोगेम्स की ज्यामध्ये फ्लावर बिअरिंग प्लांट आहे, ज्याला फ्लावर्स येतात आणि मग पुन्हा किंवा सीड येतात, अशा प्रकारचे प्लांटला म्हटलं आहे फॅनोरोगेम्स. मग पुन्हा त्या फॅनोरोगेम्समध्ये पुन्हा आपण 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं. पहिलं जे आहे की ज्याचे फ्लावरिंग प्लांट आहे पण मात्र त्याचे सीड्स हे नेकेड सीड्स असतात, विदाऊट एन्व्हेलप, विदाऊट फ्रूट, त्या ठिकाणी डायरेक्ट सीड तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज वी कॉल्ड ॲज द जिम्नोस्पर्म. आणि एखाद्या फ्रूटमध्ये जर काही
सीड्स तयार होत असतील तर अशा प्रकारच्या फ्रूटला काय म्हणायचं आहे, अँजिओस्पर्म, किंवा अशा प्रकारच्या प्लांटला अँजिओस्पर्म असं म्हणायचं आहे की ज्या प्लांटमध्ये आपल्याला जे काही फळ तयार होईल त्या फळाच्या आतमध्ये बिया तयार झालेल्या आपल्याला दिसतात. बघा, अशा प्रकारे सर्व काही साधारणतः कॅरेक्टर कन्सिडर करून क्लासिफिकेशन केलेलं पाहायला मिळतं. मग याची जनरल कॅरेक्टर जर बघितली, मग अशी आपण म्हटलं की क्रिप्टो गेम्स जे आहेत, या क्रिप्टो गेम्स म्हणजे काय, तर नॉन फ्लावरिंग प्लांट, बरोबर, की दे युजली रिप्रोड्यूस बाय दी स्पोर्स विदाउट फ्लावर ऑर सीड्स. आणि क्रिप्टोस या शब्दाचा अर्थ असा होतो हिडन. क्रिप्टोसचा काय अर्थ होतो, हिडन म्हणजे काय, लपलेलं. आणि गेम्स किंवा गेमिंग म्हणजे काय, टू मॅरी मीन्स व्हॉट. बघा आता याचं जे काही ज्याला आपण म्हणू पॉलिनेशन असेल किंवा क्रॉसिंग असेल, फर्टिलायझेशन, हे दिसत नाही, इतकं सूक्ष्म प्रकारे आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो, म्हणून त्याला नाव दिलं आहे क्रिप्टो गेम्स. ओके, क्रिप्टो गेम्स असं नाव देण्याचे कारण काय, दे आर व्हेरी मायन्यूट अँड कॉन्स्पिक्युअस. इट मीन्स हिडन रिप्रोडक्शन, रेफरिंग टू द फॅक्ट दॅट नो सीड्स इज प्रोड्यूस. बघा, त्याचं रिप्रोडक्शन जे आहे ते हिडन आहे, लपलेलं आहे, जे दिसत नाही सहजासहजी. फ्लावरमध्ये दिसते आपल्याला, बाकीचे इतर जे काही प्लांट आहेत, हायर प्लांट, जसं की जास्वंदाचं फूल असेल, गुलाबाचं फूल असेल, किंवा इतर कोणतेही असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील, पण याच्यामध्ये दिसणार नाही. आणि याचबरोबर यामध्ये सीड प्रोड्यूस होत नाही. दस क्रिप्टो गेम्स दे रिप्रेझेंट्स नॉन सीडेड बिअरिंग प्लांट्स अँड दे डू नॉट हॅव द स्ट्रक्चर्स वी नॉर्मली असोसिएट विथ प्लांट्स. म्हणजे नॉर्मली आपण एखादं प्लांट म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येईल, की अशा प्रकारचं प्लांट की ज्याला स्टेम आहे, रूट आहे, ब्रँचेस आहेत, लीव्ज आहेत, फ्लावर आहेत. अशा प्रकारे जनरल कॅरेक्टर असणाऱ्या एखाद्या कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण प्लांट असं म्हणणार आहे, बरोबर. पण मग मात्र ही कॅरेक्टर्स काही क्रिप्टोगॅमिक प्लांटमध्ये बरीच सगळीच्या सगळी काही दिसणार नाही, डिफरन्शिएट झाले दिसणार नाही. डिफरन्शिएट म्हणजे काय, की रूट वेगळं, स्टेम वेगळं आणि लीव्ज वेगळे असे आपल्याला ज्या प्लांटमध्ये दिसतात त्याला हायर प्लांट असं म्हणायचं. ठीक आहे. सो लाईक दी ट्रू स्टेम्स, त्यानंतर रूट्स आहे, लीव्ज, फ्लावर्स और सीड्स, दीज आर द डिफरंट कॅरेक्टर्स. दे इन्क्लूड 3 डिव्हिजन्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. Thallophyta are lower cryptogames in which the plant body is not differentiated into roots. Thallophyta are lower cryptogames. आता पुन्हा याचं काही क्लासिफिकेशन केलं पाहायला मिळतं. आणि पहिला ग्रुप जो आपण मग अशी बघितला, थॅलोफायटा, या इकडे क्रिप्टोगेम्सचा थॅलोफायटा. त्या थॅलोफायटामध्ये मग अलगी फंजाय. आता थॅलोफायटा का म्हणायचं, तर थॅलोफायटा दे आर लोअर क्रिप्टो गेम्स की ज्यामध्ये प्लांट बॉडी जी आहे ती डिफरन्शिएट झालेली नसते. दे आर नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. अँड सच अनडिफरन्शिएटेड प्लांट बॉडी इज कॉल्ड ॲज थॅलोफायटा. सो मग याच्यामध्ये 2 ग्रुप आपण कन्सिडर केले थॅलोफायटामध्ये, अल्गी अँड फंजाय. मग आता पुन्हा 1 बाय 1 अल्गीची कॅरेक्टर्स काय, फंजायची कॅरेक्टर्स काय, ही आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ते आता नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आजपर्यंत किमान हे लक्षात ठेवा की प्लांट डायव्हर्सिटीमध्ये किंगडम प्लांटी जी आहे, या किंगडम प्लांटीचे 2 मेजर ग्रुप केले आपण, क्रिप्टो गेम्स आणि फॅनोरो गेम्स. क्रिप्टो गेम्स म्हणजे काय, की प्लांट्स विदाउट सीड्स अँड प्लांट विथ सीड्स, अल्गी, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. अँड प्लांट्स विथ सीड्स, जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. देन क्रिप्टो गेम्स, फॅनोरो गेम्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. फॅनोरो गेम्स आर जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स. बरोबर. याप्रमाणे ही जनरल क्लासिफिकेशन किंवा याप्रमाणे हे ग्रुपिंग प्लांटचं लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर काय बघितलं आपण, की याप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला
या प्लांट डायव्हर्सिटीमध्ये पाहायला मिळतात. अँड जवळपास किंगडम प्लांटीमध्ये 3 लाख डिफरंट स्पेसीज आपल्याला या पूर्ण प्लांटच्या म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपच्या अल्गी, फंजाई, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म याच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एवढी मोठी डायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी मिळते आणि त्यानुसार मग याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे आणि याप्रमाणे याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसेल. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मग जे काही क्लासिफिकेशन केलं आहे त्या क्लासिफिकेशननुसार प्रत्येक ग्रुपची काय काय कॅरेक्टर्स आहेत ही कॅरेक्टर्स आपण या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जसे की अल्गी आणि अल्गीची कॅरेक्टर्स काय, अल्गी म्हणजे काय, फंजाय म्हणजे काय, टेरिडोफाईट म्हणजे काय, नंतर मग फॅनोरोगेम्समध्ये अँजिओस्पर्म म्हणजे काय किंवा जिम्नोस्पर्म म्हणजे काय, हे सर्व काही आपण या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेली पाहणार आहोत. ठीक आहे.